आणि सर माझं ऐकाल प्लीज. हा बोला ना. मला बरं वाटतंय आता आणि तुम्हाला इथे असं बसून राहायची गरज नाहीये माझ्याजवळ. माझ्यापेक्षा जास्त गरज तुमची सरपोतदार साहेबांना आहे. तुम्ही त्यांच्याजवळ जा, त्यांची काळजी घ्या. त्यांना काही त्रास होता कामा नये. नाही 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 स्वानंदी, मी तुम्हाला या अवस्थेत सोडून कुठे जाणार नाही. वणी सराव मी म्हणाले ना, मला खरंच बरं वाटतंय आता आणि माझ्यापेक्षा जास्त गरज तुमची त्यांना आहे. बरं मला काही वाटलं तर मी तुम्हाला फोन मेसेज करेल, मग तर झालं. मी आराम करेन. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय ना, मी खरंच आराम करेल. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये. वणी सर आता तुम्ही जाता की मी जाऊ त्यांना मदत करायला? नाही नाही मी जातो, पण तुम्ही कुठेही जायचं नाही. खरंच आराम करायचा स्वानंदी. आणि हा काही वाटलं तर फोन करा लगेच. हो मी करेन तुम्हाला फोन, काळजी नका करू. मी येताना गोळ्या औषधे घेऊन येतो. ओके आराम करा आणि हे फळं खाऊन घ्या. मी येतो. टेक केअर. वणी सर सॉरी, तुमच्या समोर मला असं बोलता येत नव्हतं. मला जेसीला भेटायला जाणं खूप गरजेचं आहे. जेसी सॉरी, मला यायला उशीर झाला. अगं घरातनं निघायलाच जमत नव्हतं. सॉरी, तुला वाट बघ. ठीक आहे, तसंही तू येऊन काही उपयोग झाला नसता. म्हणजे पुरावे सापडलेत ना तुला? तू त्या पोलिसांना भेटणार होती, त्याचं काय झालं? भेटले मी त्यांना स्वानंदी, आणि काहीच पुरावे हाती लागलेले नाहीयेत आपले. स्वानंदी 2-2 वेळा त्या स्वातीचा मोबाईल मी चेक केला. काहीच ॲबनॉर्मल सापडलेलं नाहीये मोबाईल मध्ये. एव्हरीथिंग सीम्ड ओके. अगं पण हे कसं शक्य आहे? मलाही कळत नाहीये स्वानंदी. आणि ऑनेस्टली मी तुला एक गोष्ट सांगू का? मला असं वाटतं आपण उगाच ह्या सगळ्यांवरती संशय घेतोय. स्वातीने सुसाईडच केली असेल. बघ आय नो स्वाती स्ट्रॉंग मुलगी होती, पण स्वानंदी कधीतरी ती वीक पडली असेल ना, आणि त्याच्यामुळेच तिने सुसाईड केलं असेल. हे बघ यू नेव्हर नो यार स्वानंदी. आणि तिचा मोबाईल चेक केल्यापासून ना मला कन्फर्म झालंय की स्वातीने सुसाईडच केली. जेसी तिच्या मोबाईल मध्ये काहीच ॲबनॉर्मल सापडलं नाही, याचा अर्थ तिने आत्महत्या केलेली नाहीये. असं का वाटतंय तुला? म्हणजे बघ ना, तिने जर आत्महत्या केली असती तर तिच्या फोन मध्ये काहीतरी सापडलं असतं. काहीतरी म्हणजे कॉल हिस्ट्री, चॅट, कुणाची तरी तिचं भांडण झालं असेल, काहीतरी सापडलं असतं. पण तिच्या फोन मध्ये असं काही सापडलं नाही, म्हणजे तिने आत्महत्या केलेली नाहीये. जेसी तुला परत एकदा मी आठवण करून देते, स्वाती खरंच खूप स्ट्रॉंग मुलगी होती. तिने आपल्याला अनेकदा मदत केली आहे, धीर दिलाय. ती असं टोकाचं पाऊल कधीच उचलणार नाही. ही आत्महत्या नाहीये जेसी. मलाही तेच वाटतंय स्वानंदी. मग पण मी कन्फ्युज्ड आहे अगं. आपल्याकडे आत्ता काही पुरावे नाहीयेत स्वानंदी. आपल्याला ना आधी पुरावे लागतील. हे असं वाटून काही होणार नाहीये, कळतंय का तुला? तू बरोबर बोलतीये. आपल्याला पुरावे लागतील आणि ते आपण शोधायलाच पाहिजे. सरांचा कॉल येतोय. मी सरांना न सांगता सुट्टी घेतली होती ग. मी नाही उचलत त्यांचा कॉल. जेसी आपण काय करायचं आता? सरांचाच कॉल. स्वानंदी मला हा कॉल उचलावा लागेल. जस्ट अ सेकंड प्लीज. हॅलो सर. जेसी तू कुठे आहेस?
तू ऑफिसला येणार नव्हतीस तर तसं मला कळवायचं ना. तर आय एम सो सॉरी, मी तुम्हाला न सांगता सुट्टी घेतली. ऍक्च्युली माझी ती मैत्रीण आहे ना स्वाती, तीच. वेडी आहेस का तू? मी सांगितलं ना, तू तू तुझ्या सरांना का सांगतेस हे सगळं? स्वानंदी, अगं मानकामे सरांची आपल्याला हेल्प होईल. मानकामे सरांचे कॉन्टॅक्ट आहेत, ते सिनियर आहेत, त्यांचा काहीतरी आपल्याला फायदा होईल मी ना. नाही म्हणाले ना, मला खरंच या प्रकरणात तुझ्या सरांची मदत नको आहे. आणि आपलं ठरलंय ना, आपण दोघी मिळून हे सगळं सॉल्व्ह करूयात. हे बघ, तुझे सर पत्रकार आहेत आणि मीडियाची दखल नकोय मला ह्या सगळ्यांमध्ये. आणि जेसी, तू पत्रकार म्हणून नाही तर स्वातीची मैत्रीण म्हणून तिला मदत करणार आहेस, प्लीज. स्वानंदी, अगं डेड एंड जवळ आलाय, काय करायचं काहीच कळत नाहीये. जेसी, तुला तुझ्या सरांचे 2 फोन आलेत बरोबर? हो. पण दोन्ही वेळा रिंगटोन वेगवेगळी होती. कसं काय? स्वानंदी, माझ्याकडे 2 मोबाईल आहेत. एक ऑफिसचा मोबाईल आहे आणि एक पर्सनल मोबाईल आहे. मी जर का ऑफिसच्या मोबाईल वरून कॉल नाही उचलला तर सर मला पर्सनली कॉल करतात. जेसी, मला चांगले नाही आठवत आहे, स्वातीकडे पण 2 मोबाईल होते. म्हणजे लग्नानंतर तिने मला एकदा फोन केला होता. ती बोलत वेगळ्या फोनवरनं होती आणि लग्नाचे सगळे फोटो तिने काढलेले मला वेगळ्या फोनवरनं पाठवले. अगं हो स्वानंदी, स्वातीकडे एक साधा आणि एक अँड्रॉइड मोबाईल असे 2 मोबाईल होते. हो. म्हणजे तिचा हा दुसरा मोबाईल पोलिसांकडे नाहीच आहे. मग कुठे आहे तो मोबाईल? स्वातीच्या रूम मध्ये. जेसी, आपल्याला तिचा तो मोबाईल शोधायला हवा. त्याच मोबाईल मध्ये आपल्याला सगळे पुरावे सापडतील. चल आपण शोधूया. आपल्याला लवकर रूम चेक करावी लागेल, इकडे कोणी यायच्या. ठीक आहे, तू तिकडे चेक कर, मी कपाट चेक करते. स्वानंदी, कुठेच काही सापडत नाहीये ग. कपाटात पण काहीच नाहीये. जेसी, स्वाती ना वर्ड गेम खेळायची, तिला सवय होती. आणि ती बाथरूम मध्ये मोबाईल घेऊन जायची, तिकडेच खेळत बसायची. आपण बाथरूम चेक करूयात का? हा. चल. जेसी, इथे तर काहीच सापडत नाही. हो ग, चल दुसरीकडे चेक कर. एक मिनिट, काय झालं? स्वातीचा मोबाईल. चल चल लवकर चेक करूयात आपण. ये. लॉक नाहीये का? नाही. कॉल हिस्ट्री चेक कर. स्वानंदी, हा नंबर दिसतोय तुला? हो. कोणीतरी SS नावाची व्यक्ती
स्वातीला सतत कॉल करत होती. कोण आहे हे एस? कोणाचा नंबर आहे हा? एक काम कर, हा नंबर तुझ्या मोबाईलमध्ये डायल करून बघ. नाही ग, फॅमिलियर कॉन्टॅक्ट नाही हा. एस म्हणजे सुजित सरपोतदार. एक मिनिट, नंबर सांग. हे बघ. जेसी, हा सुजित सरांचा नंबर आहे. सुजित सरांनी स्वातीला इतके फोन का केले असतील? बघू. हे बघ, या नंबरवरनं स्वातीच्या अकाउंटला बरेच पैसे ट्रान्सफर केले त्यांनी. एक मिनिट. हा तो कॉल केलेला नंबर नाही, हा सुजितचा नंबर नाही. मग कुणाचा नंबर आहे? आणि सुजित सरांनी स्वातीला इतके कॉल्स का केले? कारण सुजितचे आणि स्वातीचे संबंध होते. तुम्ही इथे? नाही 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 नाही, एक मिनिट. जेसीने मला काहीही सांगितलेलं. मी जेसीला जो फोन केला होता तो अजूनही चालू आहे. तोच ऐकत ऐकत मी इथे आलोय. बघ, मी आत्ता कट करतोय फोन. हे बघ, मी जरी पत्रकार असलो तरी आत्ता मी तुम्हा दोघींची मदत करायला इथे आलोय. हे बघ, ही बातमी जर का मला माझ्या फायद्यासाठी वापरायची असती तर मी इथे येण्याआधी ब्रेकिंग न्यूज टीजर करून मोकळा झालो असतो. मी पोलिसांना बोलवलं असतं, हा फोन ताब्यात घ्यायला लावला असता आणि काय काय केलं असतं. पण मी असं काहीही केलेलं नाहीये. सो रिलॅक्स, यू कॅन ट्रस्ट मी. आग असल्याशिवाय धूर निघत नाही आणि काहीतरी कनेक्शन असल्याशिवाय इतके कॉल्स होत नाहीत. सुजित आणि स्वातीमध्ये नक्कीच काहीतरी कनेक्शन होतं आणि ते घट्ट होतं, त्यामुळेच त्यांच्यात इतके फोन कॉल्स झाले. आता त्या दोघांमध्ये काय कनेक्शन होतं, स्वातीच्या मृत्यूशी या सगळ्याचा काय संबंध आहे, या सगळ्याची उत्तरं आपल्याला त्या फोनमध्ये मिळतील. आणि सुजितच्या फोनमध्ये सुद्धा आपल्याला काही पुरावे मिळण्याची शक्यता आहे. पण सुजितचा फोन आपण कसा मिळणार? त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ. सुजित सरांच्या फोनमधनं माहिती कशी काढायची हे माझ्यावर सोडा. आणि हा फोन मी माझ्याजवळ ठेवते. ओके स्वानंदी, हे बघ, काहीही मदत लागली तरी मला फक्त एक फोन कर. हा भाऊ धावून येईल तुझ्यासाठी. हो, पण त्याआधी आपल्याला इकडनं निघायला हवं. त्याआधी आपल्याला हिरो ॲज इट इज करावी लागेल. करूयात. याला म्हणतात आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो चार. आता सरपोतदारांची सूनच त्यांच्या मुलाच्या विरोधात मला पुरावा आणून देणार असेल, मी का मेहनत करू? सरपोतदार मानकामे एक वेळ खून माफ करेल, पण त्याचा झालेला अपमान माफ नाही करणार. आता तुमच्या सुनेच्या मदतीने तुम्हाला आयुष्यातून कसा उठवतो ना, ते बघाच. स्वानंदी, 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 मी आलोय. स्वानंदी, बाहेर आहे, तुमच्याकडे एक सरप्राईज आहे. स्वानंदी,
स्वानंदी कुठे गेल्या? या परत बंगल्यावर काम करायला गेल्या. स्वानंदी अहो कुठे होता तुम्ही? हा, तुम्हाला शोधायला बाहेर पडत होतो. कुठे होता? म्हणे सर मी ते स्वानंदी तुम्हाला जिथे जायचं तिथे जात जा, पण सांगून जायचं ना. आणि तुम्ही आराम करायला हवा ना. डॉक्टरांनी सुद्धा आरामच करायला सांगितलं तुम्हाला. का काम करताय तुम्ही? स्वानंदी तुम्ही घरी दिसला नाही ना, मग नको नको ते विचार येतात माणसाला. अस्वस्थ वाटतं. सर सॉरी. बर स्वानंदी, मी तुमच्याकडे एक सरप्राईज आणलं. सरप्राईज? हा. काय? गेस करा. चाफ्याची फुलं. आपण नेक्स्ट टाइम नक्की. सेकंड चान्स. ड्रेसचा कापड? नाही हो, ड्रेसचं कापड का आणेल? मला कळतं का त्यातलं फारसं. चाफ्याची फुलंही नाही, ड्रेसचा कापडही नाही. मग हो, सन बेकरीचे पॅटीस. क्या बात आहे स्वानंदी. कसं काय ओळखलं तुम्ही? हे बघा. म्हणे सर मला माहितीये तुम्हाला माझ्या सगळ्या आवडी निवडी माहिती आहेत आणि त्या तुम्ही खूप उत्तम पद्धतीने जपता, म्हणून मला माहिती होतं माझ्याच आवडीचं काहीतरी आणलं असेल. स्वानंदी, यालाच तर लाईफ पार्टनर म्हणतात. लाईफ पार्टनर जो आपल्या पार्टनरच्या सगळ्या मनातल्या गोष्टी ओळखतो, त्या सांभाळतो. तुम्ही या, बसा. ठीक आहे. काय हसतंय काय? ते नाकाला. काय पासवर्ड असेल याचा? सुजित सुजित रॉंग. सुजित कसा असेल? संचिता असेल. संचिता 0 नाही, अजून रॉंग. संचिता नाही, सुजित नाही. संचिता सुजित. संजित संजित संजित. संचिता काय करतेस तू? बावटस का जरा? फोनला काय हात लावते माझ्या? तुला एवढं साधं कळत नाही संचिता? प्रायव्हसी नावाची गोष्ट असते. दुसऱ्यांचा फोन बघून इतके साधे मॅनर्स नाही पाहता येत तुला? एक मिनिट सुजित, मी काही पाहिलेलं नाहीये. एकतर तुझा फोन लॉक्ड आहे, त्याला पासवर्ड आहे आणि तो मला माहितही नाही. आणि फोनच आहे ना, किडनी काढून घेतल्यासारखं काय ओरडतोयस माझ्या अंगावर? आणि पाहिला तुझा फोन, काय हरकत आहे? असं काय आहे त्या फोन मध्ये जे मला तुझ्या बायकोला कळायला नकोय? संचिता, तुला न करण्यासारखी कुठलीच गोष्ट नाहीये माझ्या फोनमध्ये. मग पण हे बघ, 3 फेल्ड अटेम्प्ट्स. म्हणजे तू फोन उघडण्याचा प्रयत्न केलास? हो ना? एक गोष्ट तुला कळते का? जर फोन लॉक झाला असता, मला सर्व्हिस सेंटरला जायला लागलं असतं, धावपळ करायला लागली असती. संचिता, संचिता ऐक.
प्रायव्हसी नावाची गोष्ट असते की नाही? आपण जपतो की नाही एकमेकांची प्रायव्हसी? मला सांग, मी तुझ्या फोनला कधी हात लावतो? नाही ना. तू 3दा माझा फोन ओपन करण्याचा प्रयत्न केलास. दिस इज रॉंग. आणि तू चुकली आहेस म्हणून आता तुला त्या गोष्टीची शिक्षा मिळणार आहे. सुजित, स्वानंदी, झोपा इथे. स्वानंदी, स्वानंदी, ये झोपा इथे. गुड नाईट मनीष सर. गुड नाईट. स्वानंदी, हेच प्रेम, ह्याच मोमेंट्स मी मिस करत होतो. असं वाटू लागलं होतं की माझी बायको माझ्यापासून दुरावली की काय, पण तसं नाहीये हे आज तुम्ही दाखवून दिलंय मला. थँक्यू.